बरं झालं. आजी मी काय म्हणत होतो. आईसाहेब, ते आईसाहेब आम्हाला महत्वाचं बोलायचंय. म्हणजे कसं आहे का, देवीचा टाक डोक्यावरून वाहून नेण्याचा मान तुम्ही सोनबाईंना दिलाय खरा, पण तो मान आमचा आहे. 1 मिनिट, आधी यो काय म्हणतो ते ऐकूया. हा बोल रे. नाही आजी, या संदर्भात खरं तर बोलायचं होतं. बोल की मा. बोलू काय? काय? म्हणजे देवीचा टाक डोक्यावर घ्यायचा मान घरच्या थोरल्या सुनेचा असतोय ना. होय, मग तसं बघायला गेलं तर ह्या घरची थोरली सून पुष्पा काकीच आहे. पुष्पा काकीनं केलं तर नाही चालणार काय? म्हणजे वैद्यनं कशाला करायला पाहिजे? अरे वा, तेज प्रताप, अगदी आमच्या मनातलं बोललात बघा. तुझं बरोबर आहे, पण ते आता पुष्पालाच ठरवू दे. तिने हे समज केलं तर मला चालेल की. काय का पुष्पे? पण काय र, तुझ्या बायकोने हे केलं तर तुला चालणार नाही वय? हा, सासूबाई, म्हणजे इतकी वर्ष कधी केलं नाही ना, मग आता काय फरक पडणार आहे? आणि तसंही नव्या सुनेला जबाबदाऱ्या द्यायला हव्यात ना. जाऊ बाई, काय तुमचं? अहो अजून किती वर्ष असं माग माग राहणार तुम्ही? एवढा मान मिळतोय तुम्हाला, तो घ्या की. आम्हाला कळतच नाही का तुम्हाला सगळं पडद्या मागं राहूनच का करायचं असतं? हा, माई अगदी बरोबर बोललात तुम्ही. हा काके, अगं काके, वैद्यनं काय सांगायचं ना ते मी सांगतो, पण या वर्षीचा मान तुझाच. बाकी कुठं पण चालेल वजा बाकी, पण इथं मात्र माझी पुष्पा काकीच. या वर्षीचा मान तुलाच मिळायला पाहिजे बस. आई आई ग, बघितलं बघितलं आमचं लेकरू कसं तुमची साथ देत आहे. ऐक, अशी शाळा केली तर म्हणजे मी काहीतरी बोलन म्हणून यांनी बाबूला वकील केला आणि केसच निकालात काढली. जाऊ बाई, अहो असं काय विचार करत बसले तुम्ही? आमच्या तेज प्रतापांना तुमचा मुलगा मानता ना? बाबू बाबू करून त्यांच्या मागं पुढे करत असता. त्या एवढं प्रेमाने सांगतोय माझं पोर, त्यांच्या शब्दाला थोडा तरी मान द्या. घ्या, महत्वाची जबाबदारी घ्या. घ्याल ना वळ? आता कसं तेज प्रताप, हे चांगलं झालं. मोठ्या जाऊ बहिणी जबाबदारी घेतली म्हणजे काय, आता काळजीचं कारणच मिटलेलं आहे. हा, ठरलं नवं आता, मग लागा कामाला. पुष्पे, खुश आहेस नवं?